मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मुंबई महापौर पदाची निवड आता फक्त निवडणुकीनंतरचीच औपचारिक बाब राहिलेली नाहीये। आरक्षणाच्या सोडतीने सत्तेची दिशा बदलण्याची वेळ आली आहे। गुरुवारी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11:29 महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून या एका प्रक्रियेवर मुंबईच्या सत्ता समीकरणाचा भविष्यातील आराखडा अवलंबून असल्याचे चित्र आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले। याच स्पष्ट कारण आहे की मुंबई महापौर पदाचे आरक्षण जर अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात गेले तर सत्ताधारी भाजप शिवसेना महायुतीकडे बहुमत असूनही महापौर पदासाठी योग्य उमेदवार उरणार नाही। याच वेळी सत्ताबाहेर असलेले उद्धव ठाकरे यांच्या गटाला अनपेक्षित राजकीय संधी मिळण्याची शक्यता आहे। महापालिकेतील विद्यमान संख्याबळ पाहता भाजप शिवसेना महायुतीकडे एसटी प्रवर्गातील एकही निवडून आलेले नगरसेवक नाही। या उलट एसटी साठी राखीव असलेल्या प्रभाग क्रमांक 53 आणि 121 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शिनी ठाकरे विजयी झालेत। त्यामुळे एसटी आरक्षण पडल्यास ठाकरे गटाचा महापौर बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण होते। ही शक्यता सध्या सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे। सत्तेची अंगणित हाताशी असतानाही महापौर पद विरोधकांकडे जाण्याची भीती महायुतीच्या अंतर्गत चर्चांना जोर धरते। सरकारकडून दिलासा देणारा मुद्दा म्हणजेच महापौर पदाचे आरक्षण चक्रकार पद्धतीने काढले जाणार आहे। या प्रक्रियेनुसार सुरुवातीला खुला प्रवर्ग निश्चित केला जाईल आणि नंतरच पुढील आरक्षणे ठरतील। त्यामुळे यंदा लगेचच एसटी आरक्षण येण्याची शक्यता कमी असल्याचा दावा माहितीकडून केला जात आहे। मात्र राजकीय जाणकार वेगळी चित्र मांडतात। त्यांच्या मते नियम जरी स्पष्ट असले तरी सोडतीचा क्रम बदलला तर राजकीय समीकरणे एका क्षणात उलटू शकतात। अनुसूचित जाती एससी किंवा इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षण पडल्यास मात्र सत्ता संघर्षाची तीव्रता कमी राहील। भाजप शिवसेना महायुती ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सर्वच आघाड्यांकडे या प्रवर्गातील नगरसेवक उपलब्ध आहे। त्यामुळे या दोन प्रवर्गामध्ये महापौर पदाबाबत फारसा राजकीय पेच निर्माण होऊ शकतो। तथापि एससी प्रवर्गातील प्रभावी नगरसेवकांची संख्या ठाकरे गटांकडे अधिक आहे। ही बाब त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणारी आहे। अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसणारी संयमितपण आणि सूचक भाषा अनेक अर्थाने घेतली जात आहे। देवाच्या मनात असले तर अशा वांग्यांमागे दडलेली राजकीय अपेक्षा आजच्या घडीला अधिक ठळकवणारी आहे असंही त्यांनी म्हटलं होतं। सत्तेपासून दूर असतानाही महापौर पदाची संधी चालवून येणे हे ठाकरे गटासाठी केवळ पदप्राप्ती नसून राजकीय पुनर्जीवन असल्याचं मानलं जात आहे। गुरुवारची सोडत म्हणजेच केवळ नावाची चिठ्ठी नाही तर मुंबईच्या सत्तेचा कॉल आहे। महायुतीला चक्रकार पद्धतीचा आधार आहे तर ठाकरे गटाची आशा एसटी आरक्षणाच्या शक्यतेवर टिकून आहे। शेवटी प्रश्न तोच राहतो की महापौर पदाचा निर्णय